या लोकांमध्ये बुद्धांचं उत्पन्न होणं हेच किती दुर्लभ असतं. बुद्धांना बुद्धत्व प्राप्त करण्याचा हा कालखंड जो असतो, प्रकृतीच्या उच्चतम विकासाचा उच्चतम बिंदू, प्रकृतीच्या सर्वोत्तम विकासाचा उच्चतम बिंदू म्हणजे सम्यक संबुद्ध होत. कुठल्याही व्यक्तीला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमितांचा डोंगर रचावा लागतो. तेव्हा कुठे त्यांना बुद्धत्व प्राप्त करण्याचं बल प्राप्त होतं. तेव्हा 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनं ही त्यांच्या शरीरावर प्रकट होतात. तेव्हा ती व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करते. या प्रकृतीच्या निसर्गाच्या सर्वोत्तम विकासाचा उच्चतम आविष्कार असतो, त्याचंच नाव आहे बुद्ध. हे श्रेष्ठतम सत्व असतं या जेव्हा या प्रकृतीतलं सर्वोत्तम श्रेष्ठतम. त्यामुळे त्यांची पूजा कशी करावी, त्यांचा जयंती उत्सव कसा करावा, त्यांची पूजा करून कशी पूजा करायची, तर धम्मामध्ये मूर्ती पूजेला स्थान नाही. बुद्धांच्या गुणांची पूजा, बुद्धांच्या गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध होत. धम्माच्या गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध होत. संघांच्या गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध होत. त्यामुळं बुद्धांची पूजा ही सर्वसाधारण पूजा नसते, ती महापूजा होते. बुद्धांची जन्मही वैशाख पौर्णिमेला, बोधीप्राप्तीही वैशाख पौर्णिमेला आणि महापरिनिब्बाण देखील वैशाख पौर्णिमेलाच होते, दुसरं स्थान नाही. आणि बोधगयेलाच बुद्धाची उत्पत्ती होते, बोधी प्राप्त होते. त्यामुळं बोधगयेमध्ये सगळ्या जगातले लोक त्या ठिकाणी बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी येतात. बुद्ध जयंती, बुद्धांची पूजा करून म्हणजे बुद्ध हे दुर्लभ आहेत. बुद्धांचं बोधी ज्ञान धारण करण्याचा सम्यक संकल्प करून ती पूजा केली जाते. त्यामुळे ही विशेष पूजा असते, महापूजा असते. त्यामुळे रात्रभर बुद्ध वाणींचं संगायन केलं जातं. आणि ज्याला प्रकृतीचं आतलं बाहेरचं जेवढं रहस्य आहेत ना, ते बुद्ध असे महापुरुष असतात की जे आतलं बाहेरचं सारं रहस्य खोलून दाखवतात. 31 प्रकारची काया धारण करणारे लोक असतात, प्राणी असतात जगात. मनुष्य प्राणी असोत की मनुष्यतर प्राणी असोत, 31 प्रकारची काया धारण करणारे असे प्राणी असतात या प्रकृतीमध्ये. एकेका चक्रवालामध्ये 31 प्रकार, 4 पाय गतीचे, 7 कामसुगती भूमीतले, 16 रूप ब्रह्मलोक आणि 4 अरूप ब्रह्मलोक. अशा रीतीनं जेव्हा जेव्हा आपल्या वैज्ञानिकांना याचं संशोधन करता येईल तेव्हा होईल. कारण या ज्या चक्रवालात राहतो ना आपण, ज्या चक्रवालात राहतो त्या चक्रवालात काय होतं की आपल्याला माहिती नाही. आम्हाला 9 ग्रह शिकवले जायचे, आता तो नव्या पिढीला 8च ग्रह शिकवले जातात. तो प्लुटो नावाचा ग्रह कुठे गायब झाला माहिती आहे. म्हणजे आपल्या वैज्ञानिकांचं मत बदलेल, पण तथागतांचं एवढं 100% त्यांचं अजिबात बदलणार नाही. परिपूर्ण आणि परिशुद्ध जाणकारी असणारं सत्व म्हणजे सम्यक संबुद्ध असतात. भूत, वर्तमान आणि भविष्य कालखंडातली, तीनही कालखंडातली जाणकारी ज्यांना असते. ज्या मोहेंजोदडो आणि हरप्पा संस्कृतीत आपण पाहिलं, तिथे 7x12च्या कुट्या मिळाल्या, भिक्षूंच्या मोठी महाविहारं मिळाले. याच महाभद्रकल्पामध्ये कोकुसंध, कोणागमन आणि काश्यप नावाचे बुद्ध होऊन गेले. त्यांच्या त्या सगळ्या बुद्धांच्या स्तूपांचं जे चित्रण आहे, हे पुरातत्व खात्याच्या अजूनही लोकांना कळलं नाही. सायंटिस्ट लोकांनाच कळलं नाही, तर लोक किती दूर आहेत समजण्यापासून. त्यामुळे हे अद्भुत असतं. 32 लक्षणं आणि 80 अणू हे आकाशासारखे. आकाशाचा रंग कसा निळा असतो तसा बुद्धांच्या केसांचा रंग निळा असतो. हे आपल्याला माहिती नाही, चित्रकारांनाही माहिती नाही, कुणालाच माहिती नाही, पण ते हे अद्भुत असतं. त्यामुळं बुद्धत्व प्राप्त करणारी ही जी महापुरुष म्हणून ज्या व्यक्तीची गणना केली जाते, कुठल्याही व्यक्तीला महापुरुष म्हणून संबोधता येत नाही. ज्यांच्या अंगावर दीघनिकायाप्रमाणे जे लक्षणसुत्ता आहे, त्या लक्षणसुत्ताप्रमाणे 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनं. आपण तर कल्पनाच करू शकतो. थोडंसं डोकं वाकवलं तरी खाद्याला कान चिटकायचे, एवढं नाक, लांब सळक नाक. 32 नाही, वरती 20, खाली 20, 40 दाताचा माणूस, 4 कोपऱ्यावर 4 महाधाळा, 44 दातांचा माणूस. महापुरुषांमध्ये सारखी बोटं, बदकांसारखी अशी चिटकलेली बोटं,
त्यामुळं हे संपूर्ण लक्षण आहेत ना, 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनं धारण करणारी जी व्यक्ती, त्याच व्यक्तीला महापुरुषांमध्ये गणना होते. आपल्याला शब्द सापडून जातो, कुणाला महापुरुष म्हणत राहतो. त्यामुळे या महापुरुषाची निर्मिती बोधगयेला होते. त्यामुळे बोधगयेला सगळ्या विश्वातले लोक त्या ठिकाणी येतात. पण हे विस्कटीत होतं. एक मोठा जयंती उत्सव कशासाठी केला जातो? कमीत कमी बुद्धाच्या कालखंडात माझा जन्म होऊ दे, बुद्धाचं बोधिज्ञान धारण करण्याचा संकल्प करून मला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी मला बोधिज्ञान धारण करून मुक्ती, ज्याला निर्वाण म्हणतात, ज्याला मोक्ष म्हणतात, तर हे मोक्षप्राप्तीचं ज्ञान हे बुद्धांनी शिकवलेलं ज्ञान आहे. सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून हे मोक्षप्राप्तीचं ज्ञान मला मिळो, त्याचं रसास्वादन करायला मिळो. हे सर्व जग दुःखी आहे. युद्ध सुरू आहेत घराघरात, गावागावात, शहरात, नगरात, राज्यात, देशात, साऱ्या जगामध्ये युद्ध सुरू होत आहे. आणि युद्धानं मानवी समाजाचं कल्याण होत नाही, ते भगवान बुद्धांच्या सद्धम्मानं होत असतं. त्यामुळं हा सद्धम्म जो प्रसवतात ते बुद्ध प्रसवतात. त्यामुळं बुद्धाच्या सद्धम्मानी तुटलेल्या माणसांची मनं जोडली जाऊ शकतात. जग जोडण्यासाठी दुसरं जगात कोणतं औषध नाही, हे डॉक्टर बाबासाहेबांच्या लक्षात आलं. साऱ्या तू मैनी सारं जग कसं युद्धाच्या सावटात आहे सगळं. पण युद्धाने मनुष्य समाजाची नेहमीच हानी झाली, ग्लानी झाली, अधपतन झालं. या अधपतनातून वाचायचं असेल तर निश्चित बुद्धाशिवाय पर्याय नाही. सारं जगच धावणार आहे पाठीमागं. येणाऱ्या 10 वर्षातला हा काळखंड जो दिसेल आपल्याला, हा मोठ्या उत्सवाचा काळ दिसेल. या जम्बूद्वीपामध्ये एक मोठी लहर आलेली असेल आणि ती बुद्धाचीच लहर असेल. सगळ्या जगामध्ये ही लहर आली असेल. 10 वर्षाच्या कालखंडात तुम्ही बघा, केवळ बुद्धांचीच लहर दिसेल. हा प्रज्ञायुगाचा कालखंड असल्यामुळे हे दिसेल. जे काही बदल होतात ते बदल चढाव उतार येत असतात, पण बुद्धांचे बदल हे प्रकृतीच्या नियमांशी जुळलेले असतात, प्रकृतीच्या नियमाशी एकरूप झालेले असतात. बुद्ध अशी व्यक्ती आहे म्हणून या सगळ्या संबंध चक्रवालांनाही बंद करून टाकण्याचं एवढं मोठं बल त्या व्यक्तीकडे असतं. आपल्याला हे कळत नाही, पण हे प्रकृतीतलं आतलं बाहेरचं सगळं रहस्य खोलणारा हा महापुरुष असतो. ते महापुरुष तुटलेली सगळी तुम्ही माणसं 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं आहात. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाची माणसं. तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की ईसाई असा, या देशातले की त्या देशातले, आर्य की अनार्य, काळे की गोरे, ब्राह्मण की ब्राह्मण, तर काही फरक पडत नाही. सगळी माणसं सारखी आहेत, पण आपण आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 हे कलम जे कोरले या संविधानात, 390 प्रकारच्या स्वभाव, हे वेदना, सुखावेदना, दुःखावेदना, अदुःख, असुखावेदना, 3 शारीरिक वेदना असतात. सौमनस्य आणि दौर्मनस्य या चैतसिक वेदना असतात. या 5 वेदनांच्या आधारावर मनुष्य आपल्या 390 प्रकारच्या स्वभावाची ही संपूर्ण परिणती बनवतो, स्वभाव बनवतो, घडवतो. तर हे वैभव सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांमध्ये घटना का लिहिली, ते मिनिट्स बुकमध्ये मला दिसले. हे भल्याभल्यांना नाही दिसत. घटना लिहिणाऱ्यातल्या समितीतल्या लोकांना देखील ही गोष्ट कळली नाही. आपलं जर जास्तीत जास्त जसा संविधानाचा अभ्यास कराल तर संविधान हे देशातलं सर्वोच्च सौंदर्य होय. तुटलेल्या माणसांची मनं जोडणारं जगात दुसरा कुठलंही संविधान नाही. हे संविधान या देशाला बहाल केलं ते डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्धाच्या नियमांच्या आधारावर, विनय पिटकांच्या आधारावर. 2 भाऊ जरी असले, आमचाच मित्र जो या देशाचा संरक्षण मंत्री होता प्रमोद महाजन, त्याच्याच भावाने गोळ्या घातल्या. ही रक्ताची नाती गोती माणसं विसरून जातात. तू मै तू जराशी शांती, सुख आणि समाधान नाही. पण सारीपुत्र आणि महामोगल्यांसारखे 2 आईची 2 लेकरं, पण भगवंतांचे अग्रशावक होते. कधीच वादविवाद झाला नाही, कधीच भांडले नाही. ही कशी माणूस घडला जातो. माणसाची घडवणूक या सद्धम्माच्या आधारे ही केली जाते. दुसरं जगात कुठलंच औषध नाही. म्हणून जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे. त्यामुळं बुद्धाची मैत्री घेण्यासाठी, बुद्धांच्या युगामध्ये जन्मग्रहण करण्यासाठी, बुद्धाच्या सद्धम्मानुसार लोकांनी आचरण केलं तर सगळं युद्धच बंद होईल.
मानवी समाजामध्ये तो माणूस म्हणून माणसासारखा एक दुसरा माणूस, एक माणूस दुसऱ्या व्यक्तीशी माणसासारखा वागेल. आणि हीच खरी माणुसकी, हाच खरा धम्म. धम्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, हे सगळे संप्रदाय आहेत. धम्म एकच असतो. तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, तो विशुद्ध असतो, तो सत्य असतो. त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांनी, मी बौद्ध धर्माची स्थापना नाही केली, सद्धम्म सुखा सद्धम्म देसना, सत्य धम्म प्रसवला. चारही आर्य सत्याचा साक्षात्कार करून आपल्याला निर्वाणाचा साक्षात्कार. नोबेल ट्रूथ, नोबेल हे पारितोषिक माणसं नाही देऊ शकत. ही प्रकृतीचा सर्वोच्चतम आविष्कार आहे आणि याचं संशोधन तथागतांनी केलेलं असतं. नोबेल आर्य सत्य. त्यामुळे या आर्य सत्याचा हा साक्षात्कार जो जो करेल, आपल्या मनाचा मुळातला स्वभाव आमूलाग्र बदलेल. खूप मंगल हो. या परिक्रमेतनं एकाच वेळेला सगळ्या वार्डातनं आपापले झेंडे घेऊन येतील. भीम चौकातनं हे प्रमुख मार्ग राहील आणि वेगवेगळ्या संपूर्ण वार्डातले सगळे बुद्ध विहारातून सगळे झेंडे घेऊन मिरवणुकीनं सायंकाळपर्यंत दीक्षाभूमीवर पोहोचतील. आणि एक वेगळा लोकांना उपदेश, जेणेकरून बुद्ध जयंती देखील अशी साजरी केली जाते. हा दीक्षाभूमीवरचा सामूहिक संपूर्ण या देशाला एक मोठं अद्भुत विशेषण मिळेल. एक अद्भुत जयंती साजरी होईल. यामुळे या जयंतीतनं लोकांचा उत्साह नाही, केवळ उत्साह नाही, तर हे धार्मिक मन, धम्माचं मन हे वेढलं जाईल. शील सदाचाराची हे संपूर्ण आधारशिला आपलं जीवन बनेल. माणूस घडेल. माणूस घडवण्याचं हे धम्माचं साहित्य वाचेल, तो अनुभूतीवर उतरेल, ध्यान करेल, प्रज्ञेने पाहील आणि सारं रहस्य आतलं बाहेरचं खोलून माणूस माणसासारखा वागेल. आपल्या मनाचा स्वभाव बदलून तो रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुळीत होऊन तुम्ही कायावाच्या मानानं कामं करता. तसं माणूस जर घडला, तो श्रोतापन्न झाला, सकदागामी झाला, अनागामी झाला, अर्हत्व प्राप्त केलं ना, तो वीतरागी, वीतद्वेषी, वीतभोई येऊन त्याची जडणघडण होईल. माणूस घडेल. हे माणूस घडवण्याचं रसायन म्हणजेच बुद्धांचं ज्ञान होईल. बोधी आहे. त्यामुळे बोधी धारण करण्यासाठीचा सम्यक संकल्प करून बुद्धांची जयंती साजरी केली जाते. याचं मर्म लोकांपर्यंत, या दीक्षाभूमीवर ही प्रेरणा लोकांपर्यंत जाईल. खूप मंगल. आपण आपल्या सहकार्याबद्दल खूप अभिनंदन. भवतु सब्बमंगल, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं.